हाय नमस्कार सगळ्यांना। तर स्वागत आहे तुमचं श्रावणी यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ आहे भाऊबीजचा, तर थोडा लेट येत आहे व्हिडिओ। आणि इथे मी आता मामांकडे आली आहे। भाऊबीज आहे त्यामुळे मामांच्या घरी सेलिब्रेशन ठेवलेलं आहे। सगळेजण इथे एकत्र जमा झालेले आहेत भाऊबीजचा प्रोग्राम करण्यासाठी। आणि खूप छान बाहेर अशी लाइटिंग रांगोळी वगैरे काढली होती, लाइटिंग केली होती। खूप भारी वाटत होतं। दिवाळी असली की खूप मजा वाटते। तर मी आता आतमध्ये आले आणि ते सगळेजण खूप मस्ती वगैरे म्हणजे गप्पा गोष्टी सगळ्यांच्या चालू आहेत। एकत्र आपण सगळेजण ह्या दिवशी मिळतो। ते इथे सगळ्यांची गप्पा गोष्टी चालू आहेत। थोडी इथे ग्रीतिकची वगैरे पण खूप मस्ती चालू आहे। सगळेजण मामा मावशी भेटले आहेत। हे माऊनी दिले ना, हे माऊनी दिले। बाबू इथेच राहा, माऊच्या लाडका। आता तो स्वतःचेच व्हिडिओ बघतो, त्याला आवडतं। या मामांना केलंस परत कर सारखं। चावी दे पहिली। आणि माऊला आगी दे आगी। हे काय चावी फिरते? अरे पायपड माऊचे पायपड। थांब चावी फिरते। बॅटरी लो। स्पाइडरमॅन काय बाबू काय कॉर्पोरेट होणार आहे? हे काय केलं चॉकलेट पार्टी? पनीर आहे। तर बाहेर खूप फटाके वाजत होते आणि खूप मस्ती चालू होती ग्रीतिकची। एक तर फटाक्यांचा आवाज वगैरे पण खूप येत होता आणि खूप मस्ती वगैरे चालू होती ग्रीतिकची। आता गणपतीनंतर डायरेक्ट आता मिळाले होते सगळे मामा तर असतातच, पण मावशी वगैरे, त्यामुळे त्याची खूप मस्ती चालू होती मावशीसोबत। आणि इथे आता मस्ती वगैरे झालेली आहे करून, कारण आम्हाला पण लगेच जेवण वगैरे निघायचं होतं। तर इथे ओवाळणी करायला घेतलेलं आहे मम्मीने मोठ्या मामानं। तर चला आता आपण ओवाळणी बघूया। आणि जास्त काही मोठा व्हिडिओ नाही आहे, छोटाच व्हिडिओ आहे, तर पूर्ण व्लॉग नक्की पहा। परमनंट लॅमिनेशन नाही करू शकत, तेवढी केस तरी राहतील। नंतर लग्नाच्या टायमाला लॅमिनेशन काढायचं। तुम्ही शोध लावा, त्याला दाखव, आम्हाला सांगा प्रॉब्लेम कोणाचा आता। ह्याला कोणी चॉकलेट दिले? जेवढे केस आहेत तेवढे मोठी बरे। विधीचे चॉकलेट आम्ही चोरतो तुला फुकट भेटत नाही ना चॉकलेट? खातो काय? त्याच्या मामा केल्यानंतर चॉकलेट आम्ही ढापतो ते। खातो काय? चॉकलेट खातो काय? तुला पण असं गाल पुढे कर जरा, आम्हाला तुला पण देऊ दे। शबाशी आहे काहीतरी त्याला तो एकच नाही जाणार, तू पण आहे त्याला। तू आता मोठा नाही झाला अजून पर्यंत, तुम्हाला हाईट वाढली अजून एक पाठ दे ना, पाठ दे ना, तुला दिले घेऊन पाठ घे। कुणी दिले बाबू? जायचा पहिला कुणाला तरी रडून तो रडत नाही। असं केलं तरी बाबू ये कापू चॉकलेट खावे देणार नाही। हे प्रणव बाईक कुठे? उठ ना। अरे खालती कुठे? एक फोटो काढूया सगळं। नाही घेतलं मी जातो ना, घेऊनच गेला डायरेक्ट। कुठं चालला तू आता? बाईक कडे बाईक चालू करतो म्हणतो। कुठे जायचंय? मम्मीची साडी माझ्याकडे पण हे नाही तसंच कुस्का कुस्काचा गवागत आहे।
गावी पण मानलेले आहेत. मानायला आयडोल नाही friend नाही, हं? तू आहे. मला अडकवले तिथं मी एकदा बोललो, तू सोड म्हणजे असं आडवं काय? इकडे असं कुणासोबत मी बोलायला घेतलं लागलं, मी काय बोलायला? तू घेतलेस ना? घेतलंय इथे बघा आम्हाला गोरा मध्ये गोरा नाही दिसला ब्लॉक करेल. क्लिअरिटीच येईल डोंगर गेली माझी. त्याच्यात हाय क्लिअरिटी दीदीला मिस कॉल आला आय थिंक. तुम्ही काय दिसला आम्ही राजीव सर. व्हिडिओ बघून लगेच पोरींचे कॉल यायला पाहिजे. वेकेन्सी आहे का म्हणून. मला तर पाठव. तर इथे ओवाळणी चालू होती. ओवाळणी करून झालेल्या आहेत मम्मी मावशी यांच्या आणि खूप गप्पा गोष्टी चालू असतात बाजूला. आणि एक मावशी आली नव्हती काही कारणामुळे, त्यामुळे मावशीची मुलगा वगैरे कोणी आली नव्हते. तर थोडं प्रॉब्लेम होतं म्हणून यायचं नव्हतं म्हणून नाही आलीत. तर इथे आता आम्ही घेतली आहे ओवाळणी करायला, मी आणि विदीने. लावून बघूया आता एक try आता. कुछ तो ट्राय करना है आजचा पण आहे. बाबू जे बोल दिवाळी बोल हॅपी दिवाळी बोल ह्या दे धरून किती आवाज द्यायला. बाहेर येतो पकड जरा असं इधर मालिक कोण नाही तर मग मला दीदीच्या मोबाईलमध्ये फिर आपण जाते हा कुणाचा मोबाईल आहे? दीदीचा आहे. मी आता हा तिच्याच मोबाईलमध्ये काढू सेंड कर ना. जाना है दो है मग काम मी पार्टी करतो आलं मला असेल बोल, एक. काय चालू काय वाईट रेंज मध्ये नाही. काय चालू तू पण जास्त काय अजून जाडी होणार पाहिजे. दोघे आहोत. आपल्याला पण कॉम्पिटिशन नाही करायचं. ग्रीन कुठे आहे? आजचा दिवस आहे. मी रॉकॉर्ड घेऊन बसतोय. We are free. पुढच्या वर्षी लग्न करून टाक. हे गप्पा किती करतोस? आई अम्मा दात दाखव तुझा. वहां से आएगी. किंवा मावशी रडते. हो मी रडतोय. नाही फ्युचर हे मम्मीशी बोल. दिवाळी अरे दिवाळी पोचली. कधी जाणार आहे? दिवाळी ओपन करशील ना भरभर मिळेल. मला मिठाईचा बॉक्स होता खाली सगळं व्हाईट पेपर होते. बँगलोरशी बोलतो. सगळेच बोलले. कोण राहिला? दीदीच्या. केरलावाला झाला कपडे बिपडे काढून बसतो तो. हा? गरमी आहे एवढी. पंखा लावला नाही एवढं गरम होत आहे तिकडे. आता थंडी पण भरपूर येईल. एकदम डागेटच बघतोय. हे नाही पडत थंडीमध्ये. हा? जेवण झालं काय? तू खाणार? बनवला की हा चला बाय. बोललो जेवायला रिटर्न थोड़े बहुत चांसेस रहते थे आने के वो पप्पा ला बघू. याचं देऊ का का याचं जीपे करू मी. सुट्टे आहेत मला पाहिजे ते. त्याला जीपे करतो. यांना कसं देणार पुढे? दिले मी त्याच्या नावाने लिहून टाकले त्याने पाठवलेला ना. ओम नाही पडलास तू? पप्पा ना देऊ पप्पा. यार कसं आहे मोठी मामी ठीक आहे ना. ब्रेसलेट दाखव डायरेक्ट. आता हाच राहिलाय ना? तूच राहिलास.
माझ्या नंतर कोण येतं? काकांना देऊ काकांना बोललो मी कॉम्पिटिशन करतो की आमच्यावर केस का केला तेल चांगलं बाकी आता पण बाकी आहे ना. औषध चांगलं मिळते ते रोज लाव पण रोज लाव जा पनो याच्या बघ अरे न्याल माझी उद्या कोण येतोय मग इथे येऊन खाली वागतो. जेवढं पाहिजे तेवढं तेल लाव. इथून नाही एवढं पुढे डोका घालवलं आपला लाईनच आहे बाई, सिग्नेचर मी फॅमिली कांदा एक ही 8 9 10 6 को एक ही चीज दिया हुआ है. सातों पीढ़ी अपने टकले जाएंगे. पदार्थ दे पुढे. सात पीढ़ी मुंबई में तो दिवाली चल रहा है. हे सब लावताच येत नाही. राहू दे आता वाढून ठेवू दे. आज नाही तर उद्या हाय कॉम्पिटिशन. साडी मस्त आहे. तुला ना परत परत टिकाला हवा मारतो उद्या गरम. हा बघ नाही न्यायची बघताना डोला टाकून घेतात. तू ये रो घरी ये फक्त बाबा बाबा खा याद रखना बैंगलोर से आता मैं बोलले नाही तू मला शाबाशी करतोय. काही आमचा मेकअप पण नाही करत तू व्हिडिओ काढतेस. तर आमची आता भाऊबीज सगळ्यांची झालेली आहे करून. आणि इथे दुसऱ्या मावशीचा पण मुलगा नव्हता नेहाल. तो पण आता बाहेरगावीच असतो जॉबसाठी. त्यामुळे त्याने गणपतीत सुट्टी घेतली होती. मग आता त्याला दिवाळीत सुट्टी नव्हती, मग तोही नव्हता. तर असे थोडेसे 4-1 जण कमी होते. तर बाकी खूप छान सेलिब्रेशन झालं आहे. आणि आता इथे थोडे मिसिंग होते, त्यांची पण खूप आठवण काढली आम्ही. आणि इथे आता सगळेजण जेवायला बसलेले आहेत, कारण मोठ्या मामांच्या मुलाला पण जेवून लगेच जायचं होतं, त्याचं काहीतरी काम होतं दुसरीकडे. आणि इथे ह्या चिचण्या तुम्हाला तर माहिती असतील, जे लोक गावी राहिलेले त्यांना माहिती असणार, ह्याला चिचण्या बोलतात त्या. तर हे मोठे मामा गावावरून येताना ना घेऊन आले होते आणि आम्हाला खूप आवडतात. जेव्हा मीही गावी होती तेव्हा आम्ही खूप खायचो. इथे बघा मावशी पण कशी खाते. तर खूप भारी, म्हणजे मस्त वाटत खायला. बसलं नाही की असं खात राहावं असं वाटतं. आणि खूप वर्षाने अगदी बघितलं मी तर मस्त. प्रथमेश तर मोठ्या मामाच्या मुलाला बाहेर जायचं होतं, मग सगळे भावंड वगैरे बसले होते जेवायला. त्यांचं जेवण झालं, तोही गेला. आणि आम्ही आता सगळेजण मामा, छोटे मामा, मामी, मोठी मामी, छोटी मामी, आई, मावशी, विधी आणि मी, आम्ही बाकी होतो जेवायचं. तर आम्ही सगळेजण बसलो होतो आणि छान बेत होता. बासुंदी वगैरे होती, सीताफळ बासुंदी, परत पनीर चिल्ली केली होती मामांच्या मुलांनी, व्हेज पुलाव होतो, कोशिंबीर, खूप छान केलं होतं, पापड वगैरे. आणि खूप भारी वाटलं, मस्त वाटलं. आजचा दिवस खूप छान गेला आमचा आणि छान सेलिब्रेशन झालं आहे. जे कोणी नव्हते त्यांना पण आम्ही मिस केलं होतं, मावशी वगैरे आहे ना. आणि अशीच दरवर्षी रक्षाबंधन, भाऊबीज वगैरे जे काही प्रोग्राम असेल ते सोबत एकत्र सेलिब्रेशन करू. आणि चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. मिळूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.